सुप्रभात मित्रांनो, शुभ सकाळ. आता उगलाय दिवस. काय मित्रांनो, पावसाने ना थोडी विश्रांती दिली नाही तर आपल्याला याच्या आधी शेतात जावं लागलं असतं. कारण पाऊस पडल्यामुळं काय झालं, थोडं पाण्याची बी जरा अडचण कमी झाली. मसा तसा लाईट आलेली, पण आपण नळ्याला पाणी लावलेले तरी पण आपल्याला शेतात जायचे. पण आता शेतात जायचं म्हणजे अशी परेशानी मित्रांनो की आपल्याला पैसे शेतात जावं लागणार आहे. कारण रस्ता जेवढा खराब आहे आमचा, काय करतात त्याला नाविलाज आहे. आपण मस्त शासनाकडे मस्त त्याचा प्रयत्न 2-3 वेळेस केलेला आहे, करू म्हणते, पण अजून काही ते रस्ता व्हायला तयार नाही. तर चला आता पायी निघू. बघू, आता पहिले आंघोळ करू. आंघोळ केल्यानंतर दाखवतो तुम्हाला रस्ता, मग आपली शेती तर आहेच माहीत तुम्हाला. चला. आली का? आली. खाली आली का? आली. वर गेली का? आली. आली काय? दूध पिली का? ते पाय, दूध पी. मग अय पाणी काढा बरं आपल्याला. चला, 8 वाजली. तू काय पाहते? 8 वाजली. सकाळी दरण चालू तुमचं. चांगलं करा, दिसलं पाहिजे. आंध्र कुंद्र खडी बिडी घालताना त्याच्यात. हां, पंपाला कशाला चार्जिंग लावलं या? पंप बंद करा जाणार रे. असा रस्ता आहे मित्रांनो. आता बघा, आता कसं काय जायचं सांगा बरं तुम्ही. हे आमचे भरत पाटील. करे भाऊ, चांगला हवे चांगला आहे का? पॅन्ट बिंट काढायची कामं नाही आहे की नाही? गुडघे बिडघे सगळे भरायचं काम नाही, दुखायचे काम नाही दिवसभर. याचे कमरा एवढे गड्डे. आता सांगा तुम्ही कसं जायचं आहे रस्त्यातून? हां, आता शेत आहे का आम्ही का काय करा बरं? शेताला गिरे घ्यायचं नाही कोणी याचे रस्ते पाहिले. हे असं भाकर खाल्ली का इकडं आलं ओकाचीच काम आहे मित्र रस्त्यानं. इकडे वांती करायची. आधी अशी गाडी लावली इजभो दारात, ती इजभो बसलाय. त्याला काय गमना पाचता नाही. ते म्हणतो वावर इकायला गिरेक पहा म्हणतो, मला वावरात बी यायचं नाही म्हणतो. अशी रस्ते म्हणजे ते पहा कसं बसला आहे का? त्याला काय नाही, त्याला घमना पाचता काय मग काय ते मग काय जायचं नाही वावरात का? सुद्धा पडी वावर ते बा. ते म्हणतो ट्रॅक्टरवाला येणं वावरात, आधी तर माणसाला जायला रस्ता नाही. बघा तुम्ही आता पा काय लय अवघड आहे मित्रा. हो काय करा शेतकऱ्यांना सांगा तुम्ही. हे असे हाल आहे. आणि ते लोक म्हणते या पुढच्या वाड्यात. अरे वड आहे तरी किती लांब. अवघड समस्या झालं नाही. या अशी कामं या ती गाडी इथं लावितो यांच्या दारात, तर हिचं बी पेट्रोल गेलं सांगता येत नाही. काय भरोसा नाही मित्रांनो. ते म्हणते लईच बोलत आहे. हे पण त्या दुसरा आला एक शेतकरी गेलं घरात. चला आता आबळ बी लई आहे बघा. चालू आहे बुरबुर. आता 1 किलोमीटर जायचं मित्रांनो, 1 किलोमीटर यायचं चिखलतोडीत. म्हणजे खाल्लेली भाकर बी अंगी लागत नाही. आता शेतात जाऊन पहा काय करायचं. ट्रॅक्टर घेऊन जाऊ डिझेल आहे का ट्रॅक्टरमध्ये? अरे 15 मिनटाचं काम नाही. गाडीवर जाऊन यायला 15 मिनटं लागत आहे मित्र. गाडीवर जायला शेतात भाकर टाकून कुत्र्याला घरी आला असतो. आता गुडघा दुखत आहे त्याच्यात. अशी पै जायचं. तिकडून डोक्यावर उजूक जनावराला काही आणा लागण डोक्यावर. असं कामं झालेली ही. इतकी परिस्थिती बिकट आहे. जा तिथं कोंबड्या आहे, तिकडून येते एखादं कोंबडं कापून खावा. चला मग काय करता. हे अशी रस्ते आहे मित्रा. हो काय करता, शेतकरीची अशी परिस्थिती आहे. आता दळणवळण रस्ते शेतकऱ्याला बघा. आता गाडी तर नाही पण चप्पल बी चालत नाही. बघा अशी पायाचे अशी घेऊन चालला काय करता. चप्पल बी नाही पायात. चला, हे अशी काम आहे मित्रांनो. भारताला स्वातंत्र्य होऊन अजून शेतकऱ्याला सोयीचे रस्ते नाही जायला शेतात. आता 15 मिनटाचं 10-5 मिनटंच काम होतं मोटरसायकलवर जायला. तिथं आता कंप्लीट 1 घंटा लागणार. पायी चालायचं. 1-1.25 किलोमीटर शेत आहे आपलं. आणि रस्ते असे खराब आहे, खाली काटे गुटे घुसायची धंदे. हे असं शेतकरीचे हाल आहे मित्रा. हो ह्या कृषीप्रधान देशामध्ये आहे की नाही. आपला देश कृषीप्रधान देश आहे. आणि शेतकऱ्याला असे रस्ते ह्या बाय एवढे गड्डे कमरा एवढेले. अशी परिस्थिती मित्रा. हो तरी शेतकरी शेती करतो. आता आपल्याला शेती तर काही पडीक ठेवता येणार नाही का? रस्ता नाही म्हणून आपण विकू शकत नाही. कारण त्याला बी चांगला भाव मिळायचा नाही. कारण जे रस्त्याची कडाला आहे त्या शेतीलाच भाव मिळतो. ही अशी शेतकरीची परेशानी. आणि काय सरकार म्हणजे जे स्वातंत्र्य झाल्यापासून तुम्ही करता काय, हे एक प्रॉब्लेम आहे की नाही. एक तर योग्य मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या, आणि शेतकऱ्याला ह्या असं चाला लागत आहे. ही बघा काय ते काट्या कुट्या लई परेशानी आहे. ही खरी परिस्थिती मित्रांनो शेतकरीची. काय करता. आणि बैलाला किती त्रास होता असं ना. आता तुम्ही बघा हे अशा परिस्थिती आहे. चला आता शेतात गेले दाखवतो तुम्हाला. आपली मोटर चालू झाली की नाही ती पोहू. नंतर आपल्याला पाणी लावून द्यायचं आहे ते दाखवतो. आपली कुत्रं आहे त्याला भाकर टाकायची. हे बा मित्रांनो, आपला काळ्या पहा कसा तयारीतच आपली वाट पाहू राहिला. हे असे आपल्या मोसंबीचे माल आहे मित्रांनो. आणि सध्या असं आबळ आलेलं आहे काय सांगू तुम्हाला. आता पायी चालत आलो. 1 घंटा लागला शेतात यायला. कारण सोयीनं चालता येईना, चपला नाही पायात.
हे अशा मोसंबीचं बाग आहे मित्र आपल्या 1000 झाडं इथं आणि माल चांगला आहे. आता हे गवत हे याच्याचं वापस झालं का कटर मारून घेऊ किंवा आपलं थोडं हलका हलका रोटा हाणू, कारण आता आपलं खतबी टाकायचं आहे. आपला काळ्या तयारी तशी पाहिजे. चल रे काळ्या, वाट पाहतो भाकरीसाठी, कारण हा 24 तास इथं शेतात राहतो मित्र. ते पहा आहे का कसा त्याला लगी लक्ष दे. आता येणार मालक आपला. पहिलं आता काय करू, पाणी पिऊन येऊ, नंतर याला भाकर घालू, कारण याला भाकर टाकली की भाकरी पैसे थांबत नाही आपले पैसे येतं. त्यासाठी पहिली भाकर टाकू आणि नंतर पहिलं पाणी पिऊ, नंतर याला भाकर टाकू. मोटर चालू झाली की नाही ती बघू, परत पाणी लावायचं आपल्याला. चला चाल, हा 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 चला चला, तुला भाकर आणलेली आहे, चाल भाकर खाऊ घालतो तुला. चाल असा ऊस आहे मित्र आपला, पुरा 10 एकर ऊस आहे. आता पाऊस पडल्यामुळं काय झालं की पाणी थोडी काळजी मिटली, पण आता याला आपल्याला सरी फोडायची. आता 1-2 तारखेला पाऊस उघडणार आहे असं सांगितलं जाते. 2 तारखेपर्यंत, 2 तारखेनंतर वापस झाला का मग पहिली सरी फोडून घेऊ खत टाकून, कारण पुरा लागवडीचा ऊस मित्र होईल. ह्या जसं दिसतंय तुम्हाला तसं पुरा 10 एकर ऊस आहे. हा पुरा 10 एकर ऊसाचा प्लॉट आहे. तर चला काळ्या आहे का, याच करतं मग भाकर टाकली ते खात नाही मित्र आपल्यासोबतच येतं. आता पहिलं पाणी पिऊ, नंतर याला भाकर घालू, नंतर उजूक पै आपल्याला घरी जायचं आहे. चला आता पाणी दाखवतो तुम्हाला पुढे चालू आहे ते. एकदा असं पाणी चालू आहे मित्र. आता हे बदलून टाकू आपण, कारण मी काल लावलेल्या नाळ्या होत्या. आता परत आपण 10 याला लावून देऊ, आहे का नाही. चला आता पहिलं नळ्या बदलून घेऊ, पोच बी यायला सुरुवात झालेली आहे. याचं बुरबुर चालू आहे मित्रांनो. तर पहिलं याला बंद करू. आपला काळ्या हे अशा उसाला पाणी चालू आहे मित्रांनो. चला ठीक आहे. हे पहा मित्रांनो, आता त्याला टाकल्या पोळ्या बरं का. आता ते खवरायला पोळी, ते काय होतं मग आपण जर तिकडे गेलो पोळी टाकून तर ते आपल्या मागायचे येतं बघा. त्यासाठी आता निवांत बसतो खुर्चीवर, तर आपण खुर्चीवर बसू, त्याला भाकर खाऊस तर काय असं रिमझिम चालूच आहे पाऊस. आता पाणी बदलेलं आहे आणि आता पोळी टाकून आपण नंतर घरी जाऊ. आणि पावसानं बी इतक्या लवकर सुरुवात केली मित्रांनो की बुवा शेतकऱ्याच्या डोक्यात बी नसतं ना की इतक्या लवकर पाऊस झाला यंदा सुरुवात होईल. कारण झाले 10-15 दिवसापासून चालू आहे अशीच बुरबुर आहे. आणि अजून काही शेतीची कामं पण राहिलेली मित्रांनो, आखडलेले. आणि शेतीची कामं ज्याच्यामुळे रखडले की बुवा आता कपाशी लावणं, तुरी लावणं, ह्या गोष्टी चालू करायच्या आहे. पण आता 2 तारखे लोक तर काही पाऊस उघडत नाही असं हवामान खात्याचं हे सांगितलेलं आहे. तर बघू 2 तारखेपर्यंत, आहे की नाही. चला पुढं बी पाऊस पडला पाहिजे. आता जर पडला तर पुढं बी धाक आहे किंवा आपलं खरीप जे हंगाम आहे सरकीचं, कपाशी, तुरी, हे जे आपल्याला करायचं आहे खरीप हंगामात, तर याच्यासाठी बी पाऊस लागणार आहे. तर हे बघा आमचा काळ्या पाकाची भाकर खात आहे गे रे काळ्या. भाकर तेवढी खाऊन घे, ते बाजार ठुली रोटी पुरी संपून टाकायची. चला मित्रांनो, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.